कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। धनु, हे घे पाणी पिऊन घे आधी। मला नको पाणी, मला काय झालंय तेव्हा? मला नको पाणी बिनी। वहिनी तिला दे, बघ की किती त्रास करून घेतलाय तिने। तेजू, शांत हो बरं, रडू नकोस। तू पाणी घे, हे घे। वहिनी, सगळं चांगलं होतंय असं वाटत असतानाच हे मध्येच काय होतं ग? हे सगळं माझ्यामुळे होतंय, मी जपू शकून ये। तेजू, अगं काय बोलतीस हे तू? तेजू, काय बोलती का तू? हा? माझ्या सगळ्या बहिणी ना भाग्यवान आहेत। ज्या घरात झालं ना त्या घराची भरभराट करतील, अशा आहेत माझ्या बहिणी। तेजू, तू तर राजयोग घेऊन जन्माला आलीस। तुझ्यातनं कधीच काय चुकीचं होणार नाही, कधीच वाईट होणार नाही, माहितीये तुला? मला नाही बघवत हे सगळं दादा। तेजू, सगळ्यात आधी रडणं थांबव बरं आणि शांत हो। अगं आम्ही आहोत ना सगळे, सगळं नीट होईल माझी खात्री आहे। आणि तुझा दादा इथे तुझ्या पाठीमागे खंबीरपणे उभा असताना तू कशाला काळजी करतेस? रडणं थांबव बरं। घरात जर हे असंच वातावरण राहिलं ना तर घराचं सगळं घरपणच निघून जाईल। मलाच काहीतरी केलं पाहिजे। अरे तेजू, चांगलंच झालं ना, आपली धनु चुकीच्या माणसाची बायको होण्यापासून वाचली, चुकीच्या माणसांच्या घरात सून होण्यापासून वाचली। ही आपल्यासाठी चांगली नाही का गोष्ट? उलट आपण आनंदी व्हायला पाहिजे ना। हा, बरोबर टेलतोय दादा। अक्का अगं आज माझं आयुष्य बर्बाद होता होता वाचले, त्याचा आनंद मनवायचा सोडून तुम्ही सगळे असं तोंड पाडून बसलाय वय? बरोबर आहे धनु दीदी, चला तू उठे सगळे। अक्का उठ उठ। मी काय म्हणते, आज ना आपण मस्तपैकी पार्टी करू। पण हा, आज राजूने काहीच बनवायचं नाही, कारण आज मला फक्त माझ्या अक्काच्या हातचं खायचंय। जा बघू पटकन माझ्या आवडीचं सगळं जेवण बनवून टाक। आणि काजू, तू ना एक काम कर, लग्नानंतर वाटायचे लाडू होते का नाही ते समजे घेऊन ये, आज सगळं फिनिशच करून टाकते। काय हे बेस्ट आहे, आणि ते लाडू फिनिश करायला मी तुझी मदत पण करतो। मी काय म्हणतो, आपण एवढे नटलोय थटलोय पण आपल्या सगळ्यांचा फोटो नाही ना, आता आपण फोटो घ्यायचा का? हा, फोटो तर झालंच पाहिजे, चला। खरंच घ्यायचा का? यार, खरंच घ्यायचंय। होय, काय नाही घ्यायचा? आज मी न्यू बॉर्न झाले ना व धनु दीदी, न्यू बॉर्न असता ग ते। ही धनी पण ना, आता भांडण करता काय? घे बाबा फोटो, चल। चला चला इकडे या की मामा। मामा तात्या या की। आलो तात्या, चल। हा या, तास चला, रेडी का? हा, स्माइल। फोटो काढायचे तुला, फोटो काढायचा लय हौस तुला, फोटो काढायचा लय हौस तुला, फोटो। आपल्याकडे पैशाची बॅग आहे, हे पण ध्यान नाही तुझं, कसं वागलं पाहिजे कळत नाही तुला? अरे नका नका मारू, नका मारू। खबरदार, अजिबात मध्ये पडायचं नाही। आतापर्यंत लय वेळा पदराखाली घेतलंस तू, पण आता याला याची शिक्षा मिळलीच पाहिजे। नका मारू। मरू दे, असलं पोरगा नसलेलं बरं।
त्या पोराने मरमर कष्ट करून पैसे कमवले आणि तू ते घालवलेस रे. वाट लावलीस त्याच्या पैशाची. कर्मचारी ती कुठला? तू करणारे पैसे घेते ते. नाना तुम्हाला पाहिजे तेवढं मला मारा, पाहिजे तेवढ्या शिव्या घाला, पाहिजे तर माझा जीव पण घ्या, पण मला चोर म्हणू नका. मी चोरी कधीच करणार नाही. नाही हो, माझं लेकरू नाही खोटं बोलणार हो. माझ्या पोरावर विश्वास ठेवा, त्याला नका मारू. पैसा आपल्याकडनं गेलाय म्हणजे आपणच सूर्याला पैसा द्यायला लागेल, नाहीतर गाव थुकल आपल्यावर. आपणच का द्यायचं? आणि सूर्यानं तुमच्याकडेच कशाला दिले होते पैसे? त्याचा मामा होता, बाप होता, डॅडी पण होता, त्यांच्याकडे नाही दिलं. पैसा आणि नातं याच्यामध्ये विश्वास नावाची गोष्ट असते, जो त्याचा माझ्यावर आहे. आणि सूर्यासारख्या माणसानं माझ्यावर विश्वास ठेवणं माझ्यासाठी सन्मानच आहे. जाऊ दे, हे तोल नाही काढायचं. ती पोरगीच माझ्या पोरासाठी आपशकून हे चांगलं कळलंय आता. लेकाच्या चुकाचं खापर दुसरं फोडू नका. तुझे दागिने पण घेऊन ये. हो नाना, माझ्या चुकीची शिक्षा हिला कशाला देताय? मीच जातो, काम करतो आणि हळूहळू त्याचे पैसे देऊन टाकतो. तू आता विश्वास ठेवायच्या लायकीच तरी राहिलास का? ताण लागल्यावर विहीर खोलून पाणी लागूसपर्यंत माणूस जगल का? ए, तू ऐकलं नाहीस का? जा घेऊन ये दागिने. चला, हे दागिन्यान पैसे देऊन सूर्याची माफी मागू. रडावंसं वाटतंय ना, मग रड. एकदाची रडून मोकळी हो. मनात काहीही साठवू नकोस. धनु, वेळीच जर दुःखाला वाट करून दिली नाही ना, तर ना ते आतून पोखरत राहतं ग आपल्याला, आणि मग त्याचा फार त्रास होतो. त्यामुळे रड. मी आहे ना, तुझी वहिनी आहे तुझ्यासोबत. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.